नमस्कार मंडळी, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. गणपतीच्या दिवसात मोदकाच्या नैवेद्याचे महत्त्वच काही वेगळे असते. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जाते आणि सगळ्यात कॉमन मोदक बनवला जातो तो म्हणजेच तळणीचा मोदक. आणि आपण बघू शकता की हे मोदक किती सुंदर आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. टेस्टीसुद्धा तितकेच आहे. आणि हे मोदक तळत असताना तेलात फुटू नये यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर यात गरम तूप घालायचं आहे. जवळपास 2 चम्मच तूप घाला आणि ते व्यवस्थित आपल्याला चोळून मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी पुरीचं जसं पीठ आपण मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळायचं आहे आपल्याला. म्हणजेच घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पिठामध्ये आपण तूप गरम करून त्याचं मोहन घातलेलं आहे. त्याने जे मोदक बनतील ते खुसखुशीत होतील आणि आता हे पीठ मळून झालेलं आहे ते झाकून ठेवून देऊ आणि आता सारणासाठी लागणारं खोबरं आपण तयार करून घेऊ. तर खोबरं मी अशा प्रकारे कट करून मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. त्यामुळे हे खोबरं जे आहे मी अशा प्रकारे कट करून घेते. आपल्याला वाटलं तर हे खोबऱ्याचं आपण कीससुद्धा करू शकता. आणि आता हे सगळं खोबरं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. थोडीशी वेलची घालायची. आपण वेलची पूडसुद्धा वापरू शकता इथे. आणि हे सारणासाठी लागणारं खोबरं आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आपण बघू शकता असं थोडं जाडसरच वाटून घेतलेलं आहे मी हे खोबरं. अगदी खोबऱ्याचं किस आपण जसं करतो तसंच तयार होतो. आणि आता सारणासाठी आपल्याला एका कढईमध्ये 1 चमच तूप घालायचे. तूप घातल्यानंतर थोडीशी खसखस घालायची आहे. खसखस आपण स्किपसुद्धा करू शकता. आपल्याला वाटलं तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि खसखस घातल्यानंतर जे खोबरं आपण वाटून ठेवलेलं आहे ते यात घालायचं आहे. घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. फ्लेम जी आहे गॅसची ती लोच ठेवायची आणि आता बारीक केलेलं 1 वाटी गूळ घालायचं आहे. 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे मेजरमेंट परफेक्ट आहे. आपण जर गोड जास्त खात असाल तर थोडं गूळ जास्त टाकलं तरी चालेल. आणि 1 मिनिट लो फ्लेमवर परतून झालं तर आता गॅस ऑफ करून द्यायचा आहे. जर जास्त वेळ परतत राहिले गॅस सुरू करून, तर हे जे गूळ आहे ते वितळून जाईल आणि पाक तयार होईल त्याचा. म्हणून गूळ घातल्यानंतर 1 मिनिटानंतर गॅस ऑफ करा आणि नंतर हे मिक्स करा. आणि जोपर्यंत हे सारण थंड होतंय तोपर्यंत मोदकासाठी लागणारी जी पुरी आहे ती तयार करून घेऊ आपण. तर मोदक तळत असताना ते फुटू नये त्यासाठी टिप्स म्हणजे मोदकाच्या आवरणासाठी जे पीठ लागतं ते भिजवत असताना आपण त्यात पाणी थोडं-थोडं घातलं तर पीठ घट्ट होतं आणि पीठ जर सैल असेल तर मोदकाची पुरी पातळ लाटली जाते आणि मग तळताना तो खालच्या बाजूने फुटतो. आणि आता आपण जशी पोळी लाटतो तशाच प्रकारे आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची. आणि टिप्स नंबर 2 म्हणजेच मोदकाच्या आवरणासाठी म्हणजेच कोटिंगसाठी जी पुरी आपण लाटतो ती पातळ लाटू नका. पुरी जर पातळ असेल तर मोदक तळताना तो हमखास फुटतोच. तर अशा प्रकारे एक पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटून झाल्यानंतर एका ग्लासने किंवा कोणत्याही भांड्याने आपल्याला कट करून घ्यायचे आणि पुरी कट करून झाल्यानंतर जे सारण आहे मोदकाचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता एक पुरी घ्यायची आणि आपण बघू शकता ही पुरी जी आहे ती थोडी जाडसर आहे. आणि टिप्स नंबर 3 म्हणजे सारण कसं भरायचं. मोदकाच्या आवरणाला घेतलेलं पीठ कमी आणि सारण जर जास्त असेल, तर हे मोदक तळत असताना फुटतात. कारण सारण जास्त असल्यामुळे मोदक बाहेर येतं तळताना. म्हणून सारण कमी घातलं तरी चालेल. पण आता मोदक तोंडात टाकल्यावर तोंडभर त्याचा गोडावा लागायला हवा. त्यासाठी सारण कमी टाकून चालतच नाही. पण म्हणून त्यात खूप जास्त सारण भरू नये. मोदकाच्या आवरणाला जे पीठ घ्याल त्याचा पाऊण हिस्सा सारण घ्यावा. आपण बघताय त्याप्रमाणे आपल्याला सारण घ्यायचं आणि सारण घेतल्यानंतर आपण बघू शकता, की हा जो मोदक तयार केलेला आहे मी, तो खूपच छान तयार झालेला आहे आणि खूप मस्त दिसतोय. आपण अशा प्रकारे जर हे तळणीचे मोदक तयार केले, तर हे तळताना कधीच फुटणार नाही. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घ्यायचे आणि आपण बघू शकता, की मोदक आता तयार झालेले आहे. जवळपास 21-22 मोदक तयार होतात या इतक्या पिठामध्ये. आणि आता मोदक तळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झालंय का बघून घ्या आणि चेक केल्यानंतर जे मोदक आपण तयार केलेले आहे ते यात घालायचं आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आणि तळताना आपल्याला गॅसची जी फ्लेम असेल ती लोच ठेवायची आणि जवळपास 2 ते 3 मिनिट हे आपल्याला लो फ्लेमवर तळून घ्यायचं आणि लो फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं, की जे मोदक आपण तयार करतोय ते अगदी खुसखुशीत आणि मस्त होतात. आणि आतपर्यंत हे जे मोदक आहे ते तळले जातात लो फ्लेमवर तळल्यामुळे. त्यामुळे मोदकाची जी कोटिंग आहे ती खुसखुशीत होते
आणि आपण बघू शकता, की हे जो मोदक आहे गोल्डन ब्राउन झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि मस्त असे मोदक तयार झाले. खूपच सुंदर दिसत आहे आणि टेस्टसुद्धा तितकीच अप्रतिम आहे. तसेच आपल्याला बाकीचे सुद्धा मोदक तळून घ्यायचे. तर तयार आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुंदर, सुबक आणि खुसखुशीत असे तळणीचे मोदक. तर ह्या टिप्स वापरून आपण बाप्पासाठी नैवेद्य तयार करा आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.